पुढचं 1 वर्ष सोन्याची खरेदी पूर्णपणे बंद करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडणं टाळून वर्क फ्रॉम होम याला प्राधान्य द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे केलेलं हे आवाहन ऐकून सध्या संपूर्ण देश अवाक झालाय. 10 मेच्या सभेतून मोदींनी थेट भारतीयांच्या खिशाला आणि सवयींना हात घातलाय, ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे की भारत कोणत्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय का, किंवा देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली का, किंवा लॉकडाऊन लागू शकतो का. एकीकडे इराण आणि अमेरिकेमध्ये तणावामुळे जागतिक युद्ध पेटलेलं असताना मोदींनी भारतीयांना सोन्यापासून लांब राहण्याचा सल्ला का दिला? सोन्याच्या खरेदीचा आणि देशाच्या पेट्रोल डिझेलच्या साठ्यात नेमका कसा संबंध जोडला जातो, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. हैदराबादच्या सभेत बोलताना मोदींनी केवळ विधान केलं नाही तर संपूर्ण देशापुढील संकटाची एक गंभीर आकडेवारी समोर आणली होती. मोदी म्हणाले की गेल्या 2 महिन्यापासून आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये सुरू असलेल्या युद्धानं जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत केली आहे. भारतासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे आपली इंधनाची गरज. आपल्याकडे तेलाचे स्वतःचे मोठे असे साठे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि गॅससाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि सरकार कितीही प्रयत्न करत असलं तरी या वाढत्या किमतींचा फटका सामान्य भारतीयांना बसू शकतो. म्हणूनच पंतप्रधानांनी काही ठोस उपाय सुचवले आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिथे मेट्रो सुविधा आहे तिथे लोकांनी वैयक्तिक वाहन सोडून मेट्रोचाच वापर करावा. जर कारने प्रवास करणं अनिवार्य असेल तर एकट्यानं न जाता कार पोलिंग सारखं करा. ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक वाहन आहेत त्यांनी पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आता ब्रेक लावावा. इंधनासोबतच मोदींनी आणखी एक महत्त्वाचं आवाहन केलं, ते म्हणजे स्वयंपाकाचं तेल कमी वापरणं. प्रत्येक भारतीय कुटुंबाने तेलाच्या वापरात काटकसर करावी असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे त्यांच्या सोनं खरेदीच्या वक्तव्यावर. मोदींनी देशहितासाठी भारतीयांना विनंती केली की पुढचं संपूर्ण वर्ष कोणत्याही कार्यासाठी किंवा समारंभासाठी सोन्याची खरेदीच करू नका. इतकंच नाही तर अनावश्यक असणारे परदेश दौरे टाळा आणि कोरोना काळामध्ये आपण ज्याप्रमाणे वर्क फ्रॉम होम किंवा व्हिज्युअल मीटिंग्सद्वारे भर दिला होता तीच शिस्त आता पुन्हा एकदा पाळण्याची वेळ आली आहे. मग मोदींनी थेट सोन्याच्या खरेदीवर आणि इंधनावरच निर्बंध का आणलेत असं विचारलं जात आहे. तर याचं उत्तर दडलंय ते म्हणजे भारताच्या फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये, म्हणजेच परकीय चलन साठ्यामध्ये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत जगातून जे काही विकत घेतो ते सगळं अमेरिकन डॉलरमध्ये घेतो. म्हणजे भारत हा जगातील सोन्याची सर्वात जास्त आयात करणारा देश आहे. 2025 ते 2026च्या आकडेवारीनुसार आपण तब्बल 72 अब्ज डॉलरचं सोनं परदेशातून मागवलंय, जे मागच्या वर्षापेक्षा 24% जास्त आहे. आपल्याकडे एकूण आयातीमध्ये 5%हून अधिक वाटा हा फक्त सोन्याचा आहे. स्वित्झर्लंड, UAE आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमधून हे सोनं येताना आपल्याकडे डॉलरच्या बाहेर जात असतात. सध्या भारताकडे साधारणतः $700 बिलियन परकीय चलन साठा आहे, ज्यामध्ये सोन्याचा रिझर्व्ह आणि परकीय चलन याचा समावेश देखील केला जातो. पण खरी अडचण सुरू झाली आहे ती म्हणजे मध्य पूर्वेतील देशांमध्ये भडकलेल्या युद्धांमुळे. समुद्री मार्गातून होणारी तेलाची वाहतूक या युद्धामुळे विस्कळीत झाली आहे. परिणामी जे कच्चं तेल आधी $65 प्रति बॅरल मिळायचं ते आता $95 ते $100 वर गेलंय. काही दिवसांपूर्वी तर हा आकडा $120 पर्यंत देखील पोहोचला होता. भारताची अडचण अशी आहे की आपल्याकडे लागणार 80% तेल आपण बाहेरून विकत घेतो आणि त्यासाठी डॉलर्स द्यावे लागतात. आता या वर्षीच्या कच्च्या तेलाचा आपल्या आयात खर्च हा $100 बिलियन पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आता गणित साधं आहे, आपल्याकडे डॉलरची संख्या मर्यादित आहे. जर आपण हे डॉलर्स सोन्याच्या हौसेवर खर्च केले तर आपल्याकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस विकत घेण्यासाठी पुरेसे डॉलर्स उरणार नाहीत. जर इंधनच झालं नाही तर देशाची ताकद थांबतील आणि मोठं आर्थिक संकट उभं राहील असं बोललं जातं. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं आणि इंधन या दोन्ही गोष्टीसाठी काटकसर करण्याचं आवाहन देशाला केलं. या गणिताची दुसरी मोठी अडचण म्हणजे सातत्यानं घसरणारा रुपया. गेल्या वर्षभरात भारतीय रुपयाची किंमत डळमळीत झाली असून सध्या $1 तब्बल $94 पोहोचलाय. जेव्हा जेव्हा जगात कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपयाची किंमत घसरते. ही घसरण रोखण्यासाठी आपल्याकडे रिझर्व्ह बँकेला मैदानात उतरावं लागतंय. RBI आपल्या साठ्यातील डॉलरच्या बाजारात विकून रुपयाला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसते. म्हणजेच एक बाजूला रुपया वाचवण्यासाठी डॉलर खर्च होतोय आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या आयातीसाठी हे दुहेरी संकट टाळण्यासाठी सरकारने सोन्याच्या खरेदीवर लगाम घालण्याचा निर्णय घेतला असावा असं देखील सांगितलं जात आहे. आता अनेक जण असंही विचारतायत की हे सगळं ऐकून देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे का, लॉकडाऊन लागणार का? तर याचं उत्तर असं नाही असं देता येईल, कारण की सध्या देशामध्ये
इंधनाचा आणि वस्तूंचा साठा कोणताही तुटवडा नाहीये. आपल्याकडे आपत्कालीन स्थितीसाठी किमान 3 महिने पुरेल इतका इंधनाचा साठा शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे. ही परिस्थिती केवळ भविष्यातील मोठं आव्हान किंवा आर्थिक संकट टाळण्यासाठी केलेली असावी असं देखील सांगितलं जात आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे एका रिपोर्टनुसार भारतीय कुटुंब आणि मंदिरांकडे मिळून तब्बल 50,000 टन सोनं आहे, ज्याची किंमत $10 ट्रिलियन घरात जाते. अमेरिका आणि चीन सोडलं तर जगातील कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेकडे म्हणजे भारतीयांएवढं सोन्याची किंमत जास्त आहे. पण अडचण अशी झाली आहे की हे सोनं लोकांच्या घरात किंवा बँकांच्या लॉकरमध्ये आहे, ज्यामुळे याचा उपयोग देशाच्या करता येत नाहीये. म्हणून सरकारनं बाहेरून येणारं सोनं थांबवून तो पैसा कच्चं तेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी वळवायचा आहे असं सांगितलं जात आहे. मोदींच्या या आव्हानाला नागरिक प्रतिसाद देतात का आणि सोन्याचे हाव सोडतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. पण तुम्हाला काय वाटतं, सोन्याची खरेदी थांबवून आपण खरोखर रुपया सावरू शकतो का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.